डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संस्कृतीच्या बद्दल अत्यंत तळमळ होती आणि भारतीय संस्कृतीच्या बद्दल तळमळ असताना बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजाचा सातत्याने अभ्यास केला आणि अस्पृश्य वर्ग हा का सातत्याने गरिबीच्या आणि दबलेल्या पिछलेल्या असल्यामुळं याच्या कारणाचा सुद्धा शोध घेतलाय. दुसरा जो याच्यातला मुद्दा जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संस्कृतीबद्दल आणि त्यातल्या त्यात बौद्ध संस्कृतीबद्दल फार आत्मीयता होती. म्हणून आपण जर पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या जी पीपल्स एज्युकेशन सोसायटी आहे त्याचं जर नाव पाहिलं तर मिलिंद महाविद्यालय जे आहे किंवा जर याला पाहिलं मुंबईला जर पाहिलं तर सिद्धार्थ महाविद्यालय म्हणजे गौतम बुद्धाच्या नावानं महाविद्यालय स्थापन केलं. मिलिंद नावाच्या एका मोठ्या पंडित असणाऱ्या एका व्यक्तीच्या नावानं मिलिंद महाविद्यालय स्थापन केलं. अजंठा वसतिगृहाची स्थापना जी आहे ते म्हणजे अजंठा लेणीहून केलं. बाबासाहेब जेव्हा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला तेव्हा तिथे महाडच्या जवळ गंधार पाले लेणी आहेत तर त्या लेणीला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली आणि त्यावेळेस काही लोक लेणीवर चढल्या असल्यामुळे बाबासाहेबांनी त्यांना फटकारला आणि सांगितलं की ही आपली धरोहर आहे, आपला वारसा आहे आणि आपला वारसा आपणच जपलं पाहिजे. म्हणून सातत्याने बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कृतीचा अंगीकार करत होते. बाबासाहेबांनी अजंताच्या लेणीला सुद्धा भेट दिलेली आहे. त्याचप्रमाणे वेरूळला सुद्धा बाबासाहेबांनी भेट दिली. सारनाथ येथे स्वतः बाबासाहेब आंबेडकर गेले आणि सांचीचा जो स्तूप आहे जे जागतिक वारसा आहे त्या ठिकाणी सुद्धा बाबासाहेब सातत्याने जात असत. आणि या सगळ्या बौद्ध संस्कृतीचा बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच चरित्रावर परिणाम पडलेला आहे. पुढे 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला आणि बौद्ध धम्म स्वीकारून बौद्ध धम्मामधला नवयान जो पंथ आहे, बौद्ध धम्मामध्ये अनेक पंथ आहेत पण नवयान पंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंगीकारला, ज्यामध्ये फक्त बुद्धाची पूजा आणि बुद्धाचा जो वैज्ञानिक दृष्टिकोन होता तो सातत्याने घेतला. बुद्ध आणि मार्क्स नावाचा त्यांचं जे भाषण आहे अत्यंत महत्वाचं भाषण आहे आणि बुद्ध कसे वैज्ञानिक दृष्टिकोन हे करत होते आणि शांतीच्या मार्गाने जगामध्ये क्रांती होऊ शकते हे बुद्धानं दाखवून दिलेलं आहे. हे बाबासाहेबांनी सर्व जगाला दाखवलं. बाबासाहेब स्वतः कोलंबो येथे पुन्हा नेपाळ येथे आणि वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन बौद्ध संस्कृतीचा अभ्यास व बौद्ध संस्कृतीची भाषणं केलेली आहेत. महाराष्ट्र शासनानं सुद्धा बाबासाहेबांची आंबेडकरांची जी भाषणं काढलेली आहेत त्याच्यामध्ये बौद्ध संस्कृतीवर अनेक भाषणं बाबासाहेबांनी दिलेली आहेत आणि या बौद्ध संस्कृतीतून वैज्ञानिक दृष्टिकोन सातत्याने बाबासाहेब आंबेडकरांनी जगासमोर ठेवलेला आहे. आपल्या घराचं सुद्धा नाव राजगृह ठेवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक नावामागे बौद्ध संस्कृती. भारतीय राज्यघटना तयार करताना सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा बौद्ध संस्कृतीच्या वेगवेगळ्या पाऊलखुणा आपल्याला दिसून येतील. समता, स्वातंत्र्य, बंधुता ही जी सर्व तत्वे आहेत ही तत्व फ्रेंच क्रांतीपासून न घेता ती बौद्ध संस्कृतीमधून घेतलेली आहेत आणि ती जी स्वातंत्र्याची पहाट आहे त्या स्वातंत्र्याच्या पहाटेला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सामाजिक चळवळीतून सातत्याने दाखवून दिले की भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे आणि या बौद्ध संस्कृतीचा त्यांना सातत्याने अभिमान होता. म्हणून नागपूर जे शहर आहे या नागपूर शहराला 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा धम्मदीक्षा लोकांना दिलेली आहे. आजही आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड जे आहे आजचा भाग तिथे सुद्धा बाबासाहेबांनी अनेक एकर जमीन घेतलेली आहे आणि तिथे सुद्धा बौद्ध विहार बांधलं आणि तिथे सुद्धा बुद्ध मूर्तीची स्थापना केली. म्हणजे वेगवेगळ्या शहरामध्ये जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार केला. म्हणून आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये आणि मोठमोठ्या शहरातल्या प्रत्येक वार्डामध्ये, गल्लीमध्ये, नगरामध्ये बौद्ध विहार स्थापन झाली आणि या बौद्ध विहार स्थापन झाल्यामुळं काय झालं की अनेक आज जर आपण पाहिलं तर मातंग असो, चर्मकार समाज असो किंवा इतर धर्मीय असो हे बौद्ध धर्म स्वीकारत आहे. कारण बौद्ध धर्माने वैज्ञानिक दृष्टिकोन दिला आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोप्या भाषेत सर्वसामान्यांना, जसं बुद्धानं आपलं तत्वज्ञान दिलं तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्वज्ञान देऊन या तत्वज्ञानाच्या माध्यमातून धम्माचा प्रसार आणि प्रचार केला. महाबोधी सोसायटी जशी आहे तसं आपल्याकडे भारतीय बौद्ध महासभा सुद्धा स्थापन करण्यात आली आणि त्यानुसार ही धार्मिक संघटना आजही भारतभर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम त्यांचे कुटुंबीय
आणि बौद्ध धम्मातील लोक हे सातत्याने करत असतात. आणि धम्म संस्कृती ही घराघरापर्यंत गेली पाहिजे आणि याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर आपलं पणाला लावलं आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार जगभर जो झालेला आहे तो जगभर तर बुद्धाच्या काळातही झाला होता, पण नंतरच्या कालखंडामध्ये आधुनिक बोधिसत्व म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखले जाते. आणि या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी जी बौद्ध क्रांती केली ती भारताला नक्कीच एक दिवस भारत बौद्धमय करेल अशी या ठिकाणी सांगू इच्छितो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले हे या देशाचे दोन रत्न आहेत. यांनी सामाजिक विषमतेच्या विरोधामध्ये जी लढाई केली, आज आपण पाहतो की भारतामध्ये या दोन्ही महामानवाच्या क्रांतीनं, सामाजिक क्रांतीने मोठा बदल घडून आला आणि लोक शिक्षित, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य होतं. आणि महात्मा फुलेंनी शिक्षणाचं जे महत्व सांगितलं, स्त्री शिक्षणाचं जे महत्व सांगितलं, म्हणून आजच्या स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला जे दिसत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक कायदे केले, स्त्रियांविषयी कायदे केले, हिंदू कोड बिल केलं, म्हणून आज ज्या स्त्रिया आपल्याला अभिमानाने दिसतात सगळ्या क्षेत्रामध्ये, या दोन महामानवांची क्रांती आहे. या दोन महामानवांच्या जयंतीनिमित्त मी पाईकराव परिवाराचा हार्दिक शुभेच्छा देतो.